नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। नमस्कार। आज दिनांक 27 सप्टेंबर 2025। आजचा वार शनिवार। कोणता वार? शनिवार। आनंददायी शनिवार। आज आपण एक नवीन प्रयोग करणार आहोत। त्या प्रयोगाचं नाव आहे हवेचा दाब व गुरुत्वाकर्षण बल या संकल्पना मजेशीर प्रयोगाद्वारे समजावून घेणे। तर या प्रयोगासाठी काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला? एक प्लास्टिकची बॉटल, त्यानंतर एक भांड घेतलेले आपण पाण्याने भरलेले या ठिकाणी, त्यानंतर रंग, एक खिळा दाखवा सर, एक खिळा लागणार आहे आपल्याला छिद्र पाडण्यासाठी। तर बघा या ठिकाणी आपण एक बिस्लरीची बॉटल घेतलेली आहे। तर सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला, या बॉटलच्या तळाच्या थोडं वर इथे छिद्र पाडून घ्यायचं खिळ्याच्या मदतीने। आता या ठिकाणी आपण छिद्र पाडून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, त्या छिद्राच्या जागी बोट ठेवायचं आहे आणि बॉटलमध्ये पाणी भरून घ्यायचं आहे। बॉटलमध्ये पाणी भरलेलं आहे। आता काय करायचं आपल्याला, बॉटलचं झाकण लावून घ्यायचं आहे। आपण छिद्र पाडले होते की नाही बॉटलला? काय व्हायला पाहिजे आता? बघा बरं गळते का? आता गळत आहे, पण गळायला पाहिजे का? नाही। हा, गळत आहे का? झालं बरं। हा, झालं बरं। हा, आता पाणी गळणं बंद झालेलं आहे। आता एकदा आपण काय करू, बॉटलचं झाकण ढिल्लं करू थोडंसं। बघा काय झालं, पाणी पडायला लागलं, बरोबर आहे। परत एकदा झाकण बंद करू, काय होईल, पाणी गळायचं बंद होते, बरोबर आहे। बघितलं ना तुम्ही? आता बॉटल ढिल्लं केलं की पाणी, बघा प्रेशर वाढले की नाही? बघा बॉटलच्या गळ्याला आपण एक छिद्र पाडून घेतलेलं आहे। तर काय झालं बघा बरं? नाही, छिद्र उघडा आता, बघा काय होईल, बघा पाणी चालू झालं की नाही? चालू झालं। असं का बरं झालं असेल? हवेचा दाब आणि गुरुत्वाकर्षण बल। आता आपण हा जो प्रयोग बघितला, या प्रयोगामागचं तत्व काय आहे? हवेचा दाब आणि गुरुत्वाकर्षण बल। आता बाटलीचे झाकण बंद असो वा नसो, गुरुत्वाकर्षण बाटलीला व त्यातील पाण्याला खाली ढकलत असते। मात्र कोणत्याही मार्गाने बाटलीत शिरेपर्यंत हवेचा दाब व बाटलीतील पाण्यावर प्रभाव पाडू शकत नाही। जेव्हा झाकण बंद असते तेव्हा हवेचा दाब बाटलीतील पाण्यावर कोणताही प्रभाव पाडू शकत नाही। मात्र तो बाहेरच्या बाजूने बाटलीतील सर्व बाजूंवर कार्यरत असतो। बाहेरील वातावरणाचा दाब हा गुरुत्वाकर्षण बलापेक्षा अधिक असल्यामुळे पाणी वाहून न जाता बाटलीतच राहते। बाटली दाबली असता बाटलीतील आधीपासून असलेल्या हवेच्या प्रमाणात घट होते, म्हणून बाटलीवर केलेल्या छिद्रातून पाणी वाहू लागते। बाटलीचे झाकण उघडले असता बाहेरील वातावरणाचा दाब आणि गुरुत्वाकर्षण बल बाटलीतील पाण्याला एकाच वेळी खाली ढकलते, म्हणूनच बाटलीतील पाणी छिद्रातून वाहू लागते। तर तुम्हाला काय करायचंय आता, तुम्ही आता आपण जे प्रश्न पाहिले की नाही, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आता वहीत लिहायची आहेत। काय काय प्रश्न आहेत? बाटलीचे झाकण उघडल्यावर पाणी खाली का पडते? काय प्रश्न आहे? बाटलीतील झाकण उघडल्यावर पाणी खाली का पडते? त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, बॉटलच्या गळ्याजवळील पाडलेल्या छिद्रावर बोट ठेवले असता पाणी खाली का पडत नाही?